नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंटच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 150 असे युनिक क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या पोस्टमॅन मेलगाट या परीक्षांसाठी खूप अति महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयामधील महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स फक्त कव्हर केले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पोलीस भरतीची टेस्ट सिरीज चालू झालेली आहे, तर तुम्ही ती टेस्ट सिरीज अगदी मोफतमध्ये देऊ शकता. म्हणून लिंक जी आहे टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून जॉईन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आजचा 150 युनिक क्वेश्चन सेटचा जो व्हिडिओ आहे तो आपण आता स्टार्ट करूया मित्रांनो. जर तुम्हाला याची पण PDF हवी असेल तर ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला याची PDF जी आहे ती अवेलेबल करून देऊ मित्रांनो. तर मित्रांनो, या क्वेश्चन सेटमध्ये प्रत्येक क्वेश्चन ॲड केलेला आहे, जो की एकदम ॲनालिसिस बेस आहे आणि परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर पहिला क्वेश्चन असा आहे की हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे असते ते 21% असते. दुसरा क्वेश्चन की कोणता दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो? तर तो दिवस आहे 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की भारतीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना किती साली करण्यात आली? तर कोणत्या साली करण्यात आली? तर याचा आन्सर आहे ते सन 1875. सन 1875 मध्ये भारतीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर चौथा क्वेश्चन, पृथ्वीवर गोड पाण्याचे किती टक्के साठा उपलब्ध आहे? तर याचं प्रमाण जे आहे ते 0.3%, 0.3% जे आहे ते पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे की हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर हवेत नायट्रोजनचे प्रमाण जे आहे ते 78% असते. त्यानंतरचा क्वेश्चन, 1930 साली इंदिरा गांधी काँग्रेसने स्वयंसेवकाच्या साहाय्यासाठी मुलींची कोणती संघटना स्थापना केली होती? तर मुलींच्या कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर ती संघटना होती वानर सेना. वानर सेना त्या संघटनेचं नाव होतं. त्यानंतरचा क्वेश्चन, इसवी सन 1866 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ते आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली. त्यानंतरचा क्वेश्चन, मीर जाफरला 1760 मध्ये पदच्युत करून इंग्रजांनी कोणाला बंगालचा नवाब बनविले? तर मीर कासिम याला इंग्रजांनी 1760 मध्ये बंगालचा नवाब बनविले. त्यानंतर बक्सरचे युद्ध कोणादरम्यान झाले? तर बक्सरचं युद्ध जे आहे ते मीर कासिम, शाह आलम, सौदुल्ला व इंग्रज यांच्यामध्ये झालं आणि बक्सरचं युद्ध जे आहे 1764 मध्ये झाले आहे. त्यानंतर भारतात कोणी मुलकी सेवांची सुरुवात केली? तर मुलकी सेवांची सुरुवात जी आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन, 1883 साली नॅशनल कॉन्फरन्स कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल कॉन्फरन्स ही जी आहे ती पार पडली 1883 मधली. त्यानंतरचा क्वेश्चन, अलीगड चळवळीचे वैशिष्ट्य कोणते? भारतीय मुस्लिमांना संरक्षण देण्यासाठी इंग्रज व मुस्लिमांची युती हे अलीगड चळवळीचे आहे ते वैशिष्ट्य होते. त्यानंतर गोकुळदास तेजपाल पाठशाळा मुंबई येथे काय पार पाडले? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पार पाडले गोकुळदास तेजपाल पाठशाळा मुंबई येथे. त्यानंतर असा बी क्वेश्चन येऊ शकतो की राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन आहे ते कुठे पार पाडले? तर त्याचा आन्सर असेल मित्रांनो गोकुळदास तेजपाल पाठशाला मुंबई येथे पार पाडले. त्यानंतरचा, बंगालच्या फाळणीमुळे पूर्व बंगाल हा मुस्लिम प्रांत म्हणून घोषित झाला. त्यानंतर 1908 मध्ये टिळकांना कोणत्या तुरुंगात ठेवले गेले? तर ते आहे मंडाले. मंडाले तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं टिळकांना 1908 मध्ये. मंडाले हे याचा आन्सर आहे. त्यानंतर 1909 मध्ये लॉर्ड मोले हा भारत सचिव होता, तर लॉर्ड मिंटो हा कोण होता? तर लॉर्ड मिंटो जो आहे तो भारताचा व्हाईसराय होता. लॉर्ड मोले हे ते भारताचे सचिव होते 1909 मध्ये. त्यानंतर आफ्रिकेतील कोणत्या शहरामध्ये गांधीजींनी पहिले सार्वजनिक भाषण केले होते? तर ते आहे प्रिटोरिया. प्रिटोरिया येथे गांधीजींनी पहिले सार्वजनिक भाषण केले होते. त्यानंतर क्वेश्चन, माझी जन्मठेप ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर वि. दा. सावरकर हे जे आहेत माझी जन्मठेप या ग्रंथाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे मित्रांनो की छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचा आन्सर आहे 1942. छोडो भारत ही जी चळवळ आहे ती 1942 मध्ये सुरू झाली. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचा आन्सर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष.
त्यानंतर लखनौ करार कोणामध्ये झाला, तर लखनौ करार हा मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये झाला. काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार झाला. त्यानंतरचा क्वेश्चन, लोकमान्य टिळकांचा मंडाले येथील तुरुंगातील कालावधी कोणता होता, तर 1908 ते 1914 एवढा कालावधी होता लोकमान्य टिळकांचा मंडाले येथील तुरुंगातील. त्यानंतरचा क्वेश्चन, कोणत्या वर्षापासून महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे हातात घेतली, तर ते आहे 1920. 1920 पासून महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची लढ्याची सूत्रे जी आहे ती हाती घेतली होती. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, तर ती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली होती रयत शिक्षणाची. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते आहे व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले कोणाला आपले गुरु मानित होते, तर ते आहे न्यायमूर्ती गोविंद रानडे यांना मानत होते. गोपाळकृष्ण गोखले हे जे आहेत ते आपले गुरु न्यायमूर्ती गोविंद रानडे यांना मानत होते. त्यानंतर चतुसूत्री कार्यक्रमाचा जन्म कोणत्या फाळणी विरोधी चळवळीतून झाला, तर ते आहे बंगालची फाळणी. बंगालच्या फाळणीमधून चतुसूत्री कार्यक्रमाचा जन्म झाला. त्यानंतरचा क्वेश्चन, राजाराम मोहन राय यांचे जन्मस्थळ, तर राजाराम मोहन राय यांचे जन्मस्थळ जे आहे ते राधानगरी, हुबळी जिल्हा, पश्चिम बंगालमध्ये हा जिल्हा आहे. त्यानंतर त्यांचा जन्म जे वर्ष आहे ते 1772 आणि मृत्यूचा जो वर्ष आहे तो 1833 असा आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, तर ते आहे 31 डिसेंबर 1600 तेव्हा या साली झाली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना. त्यानंतर बादशाह जहांगीरच्या दरबारात जाऊन व्यापारी सवलती मागणारा पहिला इंग्रज कोण, तर त्याचं नाव आहे विलियम हॅकिंग. विलियम हॅकिंग याने बादशाह जहांगीरच्या दरबारात जाऊन व्यापारी सवलत मागणारा पहिला जो आहे इंग्रज होता. त्यानंतर पोलीस अधिकारी सँडर्सचा वध कोणत्या घटनेचा बदला घेण्याकरिता करण्यात आला, तर ते आहे लाला लजपत राय यांचा मृत्यू. लाला लजपत राय यांचा मृत्यूचा जो बदला घेण्यासाठी पोलीस अधिकारी सँडर्सचा वध करण्यात आला होता. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक कोण होते, ते आहे रामप्रसाद बिस्मिल हे जे हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक होते, रामप्रसाद बिस्मिल. त्यानंतरचा क्वेश्चन, 1920च्या दशकात क्रांतिकारी कारवायात कोणत्या महिला होत्या, तर ते आहे कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेवार व बीना दास ह्या होत्या. त्यानंतर ब्रुसेल्स येथे झालेल्या साम्राज्यवाद विरोधी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते, तर याचा आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू ब्रुसेल्स येथे झालेल्या साम्राज्यवादी विरोध परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर लाल डगेवाले संघटनेचे नेते कोण, तर अब्दुल गफार खान हे जे होते ते लाल डगेवाले या संघटनेचे नेते होते. त्यानंतरचा क्वेश्चन, 1930 ते 32 दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदेचा मुख्य उद्देश काय होता, तर याचा मुख्य उद्देश असा होता की सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा. ऑगस्ट 1932च्या जातीय निवाड्याने दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे असा यावरचा विषय होता. हे 1930 ते 1932 दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदेमधला मुख्य उद्देश होता. त्यानंतर डिसेंबर 1925 मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना कोठे झाली, तर ते आहे कानपूर. कानपूरमध्ये झालेल्या स्थापना डिसेंबर 1925 मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना. त्यानंतर 1935च्या कायद्यान्वये कोणते तत्व स्वीकारले गेले, तर ते आहे प्रांतिक सोय येतेचे तत्व जे आहे ते स्वीकारले गेले. त्यानंतर 1938 साली काँग्रेसच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना केली गेली, तर ते आहे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे ती राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि जो वर्ष आहे तो 1938चा वर्ष आहे. त्यानंतर 1939च्या अखिल भारतीय प्रांतिक सभेचे अध्यक्ष कोण होते, तर ते आहे जवाहरलाल नेहरू. 1939च्या अखिल भारतीय प्रांतिक सभेचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर पहिले प्रति सरकार कोणते, तर चिट्टू पांडेच्या नेतृत्वाखाली बालिया उत्तर प्रदेश येथील सरकार होते. त्यानंतर 1717 मध्ये इंग्रजांना बंगाल प्रांतात विनाकर व्यापार परवाना देणारा मोगल बादशाह कोण, तर तो आहे फारुखसियार हा जो मुघल बादशाह होता त्याने 1717 मध्ये इंग्रजांना बंगाल प्रांतात विना कर व्यापार परवाना देणारा पहिला जो आहे तो मोगल बादशाह होता. त्यानंतर अलीपूर बॉम्ब खटल्यात अरविंद घोष यांचे वकील म्हणून कोणी काम पाहिले, तर चित्तरंजन दास हे जे होते ते अलीपूर बॉम्बे खटल्यातील अरविंद घोष यांचे वकील म्हणून काम पाहिले होते. त्यानंतरचा क्वेश्चन, 1757 साली प्लासी युद्ध कोणादरम्यान झाले होते, तर ते आहे सिराज उद दौला व इंग्रज यांच्यामध्ये झाले. 1757 मध्ये प्लासीचे युद्ध.
त्यानंतर सिराज उद्दौलानंतर बंगालचा नवाब झालेले कोणती व्यक्ती अगोदर सिराजचे सेनापती होती, तर ती आहे मीर जाफर. मीर जाफर ही सिराज उद्दौलाचा जो आहे तो सेनापती. बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धत सुरू करणारा व बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, तर याचा आन्सर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धत सुरू करणारा व बंगालचा पहिला गव्हर्नर होता. त्यानंतर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अन्वये भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर याचा आन्सर आहे वॉरन हॅस्टिंग्स. वॉरन हॅस्टिंग्स जे आहे ते रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अन्वये भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्यानंतर भारतात आधुनिक पोलीस दलाची सर्वप्रथम उभारणी करणारा गव्हर्नर जनरल कोण, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस हा भारतात आधुनिक पोलीस दलाची सर्वप्रथम उभारणी करणारा गव्हर्नर जनरल होता. त्यानंतर अरविंद घोष यांनी डॅश डॅश पत्रातून राष्ट्रीय जागृती केली, तर ते आहे वंदे मातरम. वंदे मातरम पत्रातून राष्ट्रीय जागृती केली. त्यानंतर क्वेश्चन, कर्नल ऑलकॉट यांनी अड्यार येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा कधी स्थापन केली, तर याचा आन्सर आहे 1882. 1882 मध्ये कर्नल ऑलकॉट यांनी अड्यार येथे थिओसॉफिकल सोसायटी शाखा स्थापन केली. त्यानंतर ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे कोणती संस्था स्थापन केली, तर ती आहे होम रूल लीग. होम रूल लीग जी आहे ती ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे स्थापन केली. त्यानंतरचा क्वेश्चन मित्रांनो, दादाभाई नौरोजींनी फारसी धर्म सुधारण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले, तर रास्त गोफ्तार हे जे वृत्तपत्र आहे ते दादाभाई नौरोजी यांनी फारसी धर्म सुधारण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले. रास्त गोफ्तार असे त्या वृत्तपत्राचे नाव आहे. त्यानंतर दादाभाईंनी इंग्लंडमध्ये कोणती संस्था सुरू केली, तर दादाभाईंनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी संस्था आहे ती सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन, हिंदी राज्यकारभाराच्या खर्चाचा विचार करण्यासाठी दादाभाईंच्या सूचनेवरून ब्रिटिश संसदेने एक कमिशन नेमले, ते म्हणजे ते कमिशनचं नाव काय, तर त्या कमिशनचं नाव वेलबी कमिशन असं आहे. त्यानंतर 1887च्या राष्ट्रीय अधिवेशन मद्रास येथे भरले होते, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे ते ब्रिदुद्दीन तयाबजी हे जे होते ते त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1887च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे मद्रास येथे भरलेल्या. त्यानंतर बंगालच्या फाळणीची योजना सर्वप्रथम सरकारी गॅझेटमध्ये कधी प्रसिद्ध करण्यात आली, तर ती आहे डिसेंबर 1903. डिसेंबर 1903 मध्ये सरकारी गॅझेटमध्ये ती प्रसिद्धी करण्यात आली होती, बंगालच्या फाळणीविषयी सर्वप्रथम योजना. त्यानंतर डिसेंबर 1907 मध्ये ढाक्याच्या कोणत्या मॅजिस्ट्रेटला क्रांतिकारकांनी ठार केले, तर ॲलन या मॅजिस्ट्रेटला क्रांतिकारकांनी ठार केले होते डिसेंबर 1907 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, कोणत्या मुस्लिम धार्मिक चळवळीचा फाळणीस विरोध होता, तर ती आहे देवबंद चळवळ. त्यानंतरचा क्वेश्चन, मिशन विथ माउंटबॅटन हे पुस्तक कोणी लिहिले, तर ते आहे कॅम्पबेल जॉन्सन हे यांनी लिहिलेले आहे मिशन विथ माउंटबॅटन हे पुस्तक. महाराष्ट्रात त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, तर ती आहे रेगूर. रेगूर प्रकारची जी मृदा जी आहे ती महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आढळते. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, तर ती आहे जांभी मृदा. त्यानंतरचा क्वेश्चन, मृदेतील विघटित झालेल्या जैविक पदार्थांना काय म्हणतात, तर त्याला ह्युमस असे म्हणतात. जो मृदेतील विघटित झालेला जैविक पदार्थ असतो त्याला ह्युमस म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तर याचा आन्सर आहे नागपूर. नागपूर हा जो जिल्हा आहे तो संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, त्या ते हापूस आंबा. हापूस आंब्यासाठी सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिप्रसिद्ध आहे. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापकाचे नाव काय, तर ते आहे गुरु नानक. गुरु नानक हे जे आहे ते शीख धर्माचे संस्थापक होते. त्यानंतर गुरु नानकच्या अनुयायांना काय म्हणतात, तर ते आहे शीख असे म्हणतात. त्यानंतर शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता, तर गुरु ग्रंथ साहिब हे जे आहे तो शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय सांस्कृतिक प्राणी कोणता, तर तो आहे हत्ती. हत्ती हा भारताचा राष्ट्रीय सांस्कृतिक प्राणी आहे. त्यानंतर कृष्ण भक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लिम संत कोण, तर ते आहे संत रसखान हे जे होते ते कृष्ण भक्तीचे रसाळ गीत लिहिणारे मुस्लिम संत होते. त्यांचा क्वेश्चन, समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र असलेले ठिकाण कोणते, तर ते आहे चाफळ. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र असलेले ठिकाण आहे. त्यानंतर परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख कोण असे, तर ते आहे देशपांडे. देशपांडे हा परगण्यातील कुलकर्ण्याचा प्रमुख होते. त्यानंतर परगण्यातील पाटलाचा प्रमुख कोण असे, तर तो देशमुख.
त्यानंतरचा प्रश्न असा आहे मित्रांनो की भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा आन्सर आहे संत एकनाथ. संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर गाथा कोणी लिहिली? तर संत तुकाराम यांनी गाथा लिहिली. त्यानंतर भारतात एकूण किती संघशासित प्रदेश आहेत? तर ते आहे 8. 8 असे एकूण भारतात संघशासित प्रदेश आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतात एकूण किती घटक राज्य आहेत? तर ते आहे 28 घटक राज्य आहेत. त्यानंतर न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर ते राष्ट्रपती. राष्ट्रपती हे न्यायाधीशांची नेमणूक करतात. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहे? तर ती 101 वेळा आतापर्यंत भारतीय संविधानात दुरुस्ती झालेली आहे. त्यानंतर संविधानाने निवडून घेण्याची जबाबदारी दिलेली स्वातंत्र्य यंत्रणेला काय म्हणतात? तर ते आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोग असे म्हणतात. त्यानंतर चंद्राचे परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोन करते? तर ते आहे 5 अंश एवढा कोन करते. त्यानंतर खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर तो आहे 7 मिनिटे 20 सेकंद एवढा असतो खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी. त्यानंतरचा क्वेश्चन, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर तो आहे 107 मिनिटे. खग्रास चंद्रग्रहणाचा जो जास्तीत जास्त कालावधी आहे तो 107 मिनिटे एवढा आहे. त्यानंतर चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात? तर त्याला उपभू असे म्हणतात. तर चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीला काय म्हणतात? तर त्याला अपभू असं म्हणतात. त्यानंतर उधाणाची भरती ओहोटी केव्हा येते? तर उधाणाची जी भरती ओहोटी असते ती अमावास्येला व पौर्णिमेला येते. त्यानंतर भांगाची भरती ओहोटी केव्हा येते? तर ती अष्टमीला. अष्टमीला ही भांगाची भरती ओहोटी येते. त्यानंतरचा क्वेश्चन, हवेचा दाब कोणत्या परिणामात मोजतात? तर ते आहे मिलीबार. मिलीबार या परिणामात हवेचा दाब मोजतात. त्यानंतरचा क्वेश्चन, ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात? तर ते आहे शीत कटिबंध. शीत कटिबंधात ध्रुवीय वारे येतात. त्यानंतरचा क्वेश्चन, समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला काय म्हणतात? तर त्याला समदाब रेषे असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन, शिखांचे 10वे गुरु कोण होते? तर ते गुरु गोविंद सिंग हे होते. त्यानंतर मुघल सत्तेचा संस्थापक कोण? तर बाबर हा मुघल संस्थेचा संस्थापक होता. त्यानंतर बहमनी राज्याचा पहिले सुलतान कोण? तर हसन गंगू हे जे बहमनी राज्याचे पहिले सुलतान होते. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी संस्था स्थापन केलेल्या दलाचे नाव काय? तर तो खालसा दल असे म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन, पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचा पराभव केला? तर ते मोहम्मद गोरी याचा पराभव केला. त्यानंतर 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते? तर ते आहे पाल. 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे होते ते पाल राजघराणे होते. त्यानंतर तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? तर त्याला ताम्रपट असे म्हणतात. त्यानंतर श्री शिव भारत हे संस्कृत भाषेतील शिवचरित्र कोणी लिहिले? तर कवी परमानंद यांनी लिहिले. त्यानंतर पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? तर ती 21 एप्रिल 1526 रोजी झाली. त्यानंतर पानिपतचा पहिला लढाई कोणामध्ये झाली? तर ते बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली. त्यानंतरचा क्वेश्चन, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होतो? तर ते आहे अमावस्या. अमावस्येला सूर्यग्रहण होतो. त्यानंतर चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? तर पौर्णिमेला हा चंद्रग्रहण होतो. त्यानंतर लाटेचा उंच भागाला काय म्हणतात? तर त्याला शीर्ष असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन, लाटेच्या खोलगट भागाला काय म्हणतात? त्याला द्रोणी असे म्हणतात. त्यानंतर लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण कोणते? तर ते आहे वारा. वारा हे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. त्यानंतर भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर भारताच्या संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? तर ते आहे 299 एवढे होते. त्यानंतर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ते आहे B.N. राव हे जे आहे ते संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. त्यानंतर संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ते आहे 26 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जातो या तारखेला. त्यानंतर विजयनगरचा पहिला राजा कोण? तर हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. त्यानंतर कृष्णदेवरायाने कोणते राजनीती विषयक ग्रंथ लिहिले? तर ते आहे अमुक्त माल्यदा. हे जे राजनीती विषयक ग्रंथ आहे ते कृष्णदेवरायाने लिहिले होते. त्यानंतर क्वेश्चन, बाबरने दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना किती साली केली? तर ते आहे 1526 साली केली. त्यानंतर मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? तर तो होता अकबर. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. त्यानंतरचा क्वेश्चन, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थापित झालेल्या शान जमातीच्या लोकांना काय म्हटले जात असे? तर त्यांना आहोम असे म्हटले जात. त्यानंतर वाऱ्याचा वेग कोणत्या परिणामात मोजतात? तो आहे नॉट्स.
नॉटच्या परिणामात वाऱ्याचा वेग मोजला जातो. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्याला काय म्हणतात, त्याला लू असे म्हणतात. त्यानंतर कॅरिबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला काय म्हणतात, त्याला हेरिकेन्स असे म्हणतात. जो कॅरिबियन समुद्रात वादळ निर्माण होते चक्रीवादळ त्याला हेरिकेन्स असे म्हणतात. त्यानंतर हवेची स्थिती दर्शवणारा नकाशा आवर्ताचा केंद्रभाग हा कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतात, तर एल या अक्षराने दर्शवतात. आणि हवेची स्थिती दर्शवणारा नकाशा प्रत्यवर्ताचा केंद्रभाग कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतात, तर तो आहे एच. तर आवर्ताचा केंद्राचा जो भाग आहे तो एल ने दर्शवतात आणि प्रत्यावर्ताचा केंद्र भाग जो आहे तो एच ने दर्शवतात. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतर परमरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला, तर परमरहस्य हा जो ग्रंथ आहे तो मनमथ स्वामी यांनी लिहिला. त्यानंतर महानुभव पंथ कोणी प्रवर्तित केला, तर तो आहे चक्रधर स्वामी यांनी केला. त्यानंतर चक्रधर स्वामींच्या गुरूंचे नाव काय, तर श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींच्या गुरूंचे नाव होते. त्यानंतर लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर माही भट हा लीळाचरित्र हा पवित्र हा ग्रंथ जो आहे तो लिहिला. त्यानंतर आद्य मराठी कवयित्रीचे नाव काय, तर महादंबा हे जे आहे ते आद्य मराठी कवयित्रीचे नाव आहे. त्यानंतर सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब किती मीटर प्रति चौरस मीटर इतका असतो, तर तो आहे 10,140 एवढा जो असतो तो सुमारे दाब असतो किती मीटर प्रति असतो. तर 10,140 मीटर प्रति जो दाब आहे चौरस मीटर प्रति तो सर्वसामान्य समुद्र सपाटीला वातावरणाचा असतो. त्यानंतर हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते, तो आहे बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण. त्यानंतर पृथ्वीला ऊर्जा कोणाकडून मिळते, तर ती आहे सूर्याकडून मिळते. सूर्य याचा राईट आन्सर आहे. त्यानंतर किती अंश सेल्सिअसला तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते, तर ती आहे 4 सेल्सिअसला म्हणजे 4 सेल्सिअसला जी पाण्याची घनता जी सर्वात जास्त असते. त्यानंतर हायड्रोजन आयनांच्या सहतीवर आधारित पीएच सामू संकल्पना कोणी मांडली, तर याचा आन्सर जे आहे ते डेन्मार्कचे शास्त्रज्ञ सोरेन्सने जे आहे ती ही मांडलेली आहे संकल्पना जी आहे मांडलेली आहे हायड्रोजनच्या आयनाच्या सहतीवर. तर मित्रांनो असे काही आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन होते जे की 150 क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. त्यानंतर मित्रांनो आपला हा पार्ट 1 चा व्हिडिओ असेल आणि पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये आपण असेच अजून इम्पॉर्टंट 150 क्वेश्चन्स घेऊन येऊ मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही शंका किंवा काही डाऊट वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे अवश्य विचारू शकता मित्रांनो. आणि पोलीस भरतीचे व तसेच इतर परीक्षांचे पण टेस्ट सीरीज स्टार्ट झालेले आहेत, तर ते टेस्ट सीरीज जे आहे मोफतमध्ये मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जो आहे तो लाईक करा आणि शेअर करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.